आज आपण गवाराची रस्सा भाजी बनवणार आहोत। ज्यांना गवाराची शेंगांची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी एकदम आवडीने खाणार आहे। जर तुम्ही या पद्धतीने गवाराच्या शेंगांची भाजी बनवली तर ही भाजी सगळ्यांनाच आवडते, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत। तर सगळ्यात आधी आपण गवारीच्या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून थोडंसं मीठ टाकून आणि गवारीच्या शेंगा कलसून घ्यायच्या आहे। या शेंगा उकडायच्या नाही, कलसून घ्यायच्या। आपण जर शेंगा उकडल्या तर त्याच्यामुळं त्या शेंगांची सगळी टेस्ट चालल्या जाते। आता मी कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं। जिरं छान कलसू द्यायचं, थोडंसं लालसर होऊ द्यायचं। आणि आता मी टाकलाय त्याच्यामध्ये लसूण, कारण लसणाशिवाय तर कोणत्याच भाजीला टेस्ट येत नाही। लसूण पण छान असा लालसर होऊ द्यायचा। आता मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मसाला आणि टाकले आणि छानपैकी याला मस्त कलसू द्यायचं। आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं, आपल्याला जेवढं लागतं ना तेवढं टाकायचं। आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलाय। हा शेंगदाणे भाजून घेतले होते पहिले, नंतर याचं कूट बनवला आणि आता त्याच्यामध्ये टाकलाय। हे छान कलसू द्यायचं। शेंगदाणे कलसून झाल्यामध्ये वरती त्याच्यामध्ये ना आपण ज्या गवारीच्या शेंगा कलसल्या होत्या त्या टाकून द्यायच्या। त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकून आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं पाणी टाकायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आहे ना झाकण ठेवून याला 20 मिनिटं शिजू द्यायचं। तर बघा आपली भाजी आता छान अशी शिजली आहे आणि बघा किती चमचमीत आणि खायला एकदम टेस्टी लागतो हा रस्सा। एकदा जर बनवली ना तर परत परत ती